म्हणून मात्र आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे जीवनामध्ये आयुष्यभर आपण आपल्यासाठी कष्ट करतो ते आपल्यासाठी नाही, आपण आपल्यासाठी जे कष्ट करतो ते आपल्यासाठी नाही. तुम्ही म्हणा आपल्यासाठी नाही. घर बांधणं, कांदे लावणं, विहीर करणं, कांद्याला पाणी भरणं, कांदे विकणं हे आपल्यासाठी नाही, हे आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी काय? आपल्यासाठी काय? जे दिसत नाही ते आपल्यासाठी, जे दिसत नाही ते आपल्यासाठी. देव दिसत नाही तो आपला, कर्म धर्म दिसत नाही ते आपले, कर्म धर्म दिसत नाही ते आपले, बँकेची रक्कम दिसते ती आपली नाही, शेतात कांदे दिसते ते आपले नाही, घर दिसतं ते आपलं नाही. म्हणूनच लोक म्हणते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपलं खरोखर काय? हे दिसतंय ना हे पण आपलं नाही, हे दिसतंय हे पण आपलं, शरीर पण आपलं नाही, हेच मात्र कळलं पाहिजे ना आपल्याला. त्याच्यात करता मात्र दिंडी सोहळा, त्याच्याच करता संतांची पायी हा माझा विश्वास, 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 संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास, सर्व भावदास, सर्व भावदास जाणो त्यांचा तिची माझी करी ती सकल, तिची माझी करी ती सकल, तिची माझी करी ती सकल, करी ती सकल, करी ती सकल. फक्त जोरदार टाळी वाजवा, टाळी वाजवली म्हणजे तुमचा आळस पण जाईल. आणि दोन्ही हातामध्ये जबरदस्त शक्तीवर, दोन्ही हातामध्ये टाळी वाजवल्यानंतर या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये ना जबरदस्त शक्ती. म्हणून म्हणतात अशा पद्धतीने. आणि हे बी नाही आम्ही सांगितलं ना देवाचा फोन नंबर आहे इडाची, देवाचा नंबर आजपर्यंत कोणाकडे नसेल, रस्त्यावरती असतो त्याचं काही घडलं 00 दाबा, 12 दाबा पोलीस स्टेशनचा परंतु संतांचा कडा. म्हणजे आम्ही जेव्हा साधनेत होतो त्या टायमाला देवाचा नंबर दिला, देवाचा नंबर दिला आम्हाला. देवाचा नंबर मग आम्हाला द्या ना, खरं बर का. तुम्ही पुण्या ठाण्याला मुंबईला दिल्लीला फोन लावित असेल पण देवाचा नंबर पाहिला कधी तुम्ही? देवाला फोन लावून पाहिला? देवाचा नंबर देऊन टाकतो तुम्हाला येळा काळाला. देवाने आम्हाला येळा काळाला दिला. साध्यत असताना देवाला सांगितलं भाऊ आता नेमकं एकच हाताने चिठ्ठी लिहितो, बाहेर निघल्यानंतर एवढे भाविक आम्हाला विचारतील मग आता चिठ्ठी लिहावा का काय करा. तेव्हा काही नाही अडचण आली तर फोन लाव म्हणे फक्त. या दोन्ही हातांमध्ये जबरदस्त शक्ती आहे. नंबर झाला होता त्यांनी कुंडीले आनंद. म्हणून अशा पद्धतीने दोन्ही हात मात्र असे जोडले का इथं असं हे दिसतं बा देवाचा माईक हा. तुम्ही असं बोला, तुमची इच्छा सांगा, निश्चित मात्र तुमची इच्छा पूर्ण होईल. सांगा बरं. आम्ही असंच म्हणतो, काही जर आलं ना असं येतं असं बोलतंय, हे देवापर्यंत बोलतं, हा देवाचा. फक्त आता ते फोन नंबर असला वा
पण फोन लावणारा रेंज इकडं आपल्या ह्या बटन दाबणाऱ्या फोनला रेंज लागत असते, पण आपला जो देवाचा नंबर आहे ना ते फोनवाला रेंज मध्ये पाहिजे, फोनवाला रेंज मध्ये पाहिजे. तुम्हाला माहिती करोनाच्या कालावधीमध्ये म्हणजे अंडे खाले का मग करोना नाही होत नाही, ते रेंजच्या बाहेर गेले, त्यांचा नंबर लागलाच ना, ते कबऱ्या क्षेत्राच्या बाहेर गेले, कबऱ्यातच गेले. हे विनोद नाही बरं, तुमचं कुठलंही संकट असू द्या देवाला सांगताना तुम्ही अशा पद्धतीनं फक्त सांगा, इथं माहिती असं तुमची इच्छा पूर्ण होईल. अनुभव घेऊन पाहतो. बऱ्याच भाविकांनी सांगितलं, आम्ही कधी कधी हा नंबर सांगत असतो. हा म्हणून मात्र हे तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलास. तर अशा पद्धतीनं मात्र दोन्ही हात जोडले तर त्याच्यातली शक्ती वेगळीच असते. आणि इथं बोलल्यानंतर परमेश्वराला मात्र ते कळतं, म्हणजे तुमची हाक मात्र कळते. म्हणून आजच्या हा कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्या प्रसादाची आणि व्यवस्था केली त्यांच्यासाठी मात्र त्यांच्याकडे का जास्त झालं म्हणून नाही केलं इथे, का बा जास्त झाली बो 2-4 रुपये मग आता इथंच खर्च करून टाका असं म्हणून नाही केलं. का एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथा. आपण घरामध्ये जर समजा एक जेवून जातं, मागचं येतं, मागचं जेवून जातं, दुसरं येतं, दुसरं जेवून जातं. कधी एका पंक्तीला जेवलो का आपण, एका पंक्तीला जर जेवलो तर तो आनंद वेगळाच राहतो. आज आपण सगळे एका पंक्तीला जेवताना मात्र तो आनंद वेगळाच राहत असतो. म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्ही एका पंक्तीला बसून जर जेवले ना, तुमच्या घरामध्ये पाहिजे तसे सुख शांती मिळेल. अनुभव घ्या तुम्ही, चिडचिड भांडणं होणार नाही, आरोग्य लाभत, या गोष्टी मात्र सहज घडतील. म्हणून आपण एका परिवारातले आहोत. तर अशा पद्धतीनं हा योगा आता इथून गेल्यानंतर तुम्ही निश्चित मात्र या 3-4 दिवस मात्र ॲडमिट असल्यासारखं राहील आणि डिस्चार्ज गेल्यासारखं एकदम फ्री वाटण पाहतो मला असं वाटत. तुम्ही 2 दिवस होईल तकलीफ, 2 दिवस, पण 3ऱ्या दिवशी मात्र तुम्ही म्हणाल का एकदम भारी वाटायला, एडापेडाच गेली बा आपल्याला. म्हणून का अहो कोणाच्या रक्तात जर काही दोष असेल ना, तो दोष मात्र तुमच्या चालण्याने जाईल. आता चालण्याने दोष कसा जाईल माहिती तुम्हाला, आपल्याला पण फिल्टर आहे, आपलं पण फिल्टर खराब होत आहे की नाही. फिल्टर आपल्याला फिल्टर आहे की नाही. तुम्ही म्हणाल फिल्टरच पाहायला मिळालं नाही, कारण की आमच्या गाडीचे 2-4 फेकून दिले. आमचं फिल्टरच पुढे तुमचं खराब झालं नाही म्हणून तुम्हाला दुःख. ज्याचं खराब झालं त्याला डायलिसिस करावं लागू राहिले, ज्याचं फिल्टर खराब झालं त्याला डायलिसिस करावं लागू राहिले. पण तुमचं खराब नाही झालं म्हणून मात्र ती गरज नाही पडली. तुम्हाला कळा ना फिल्टर आहे का नाही म्हणून. आपलं फिल्टर जर व्यवस्थित असलं ना, तर तुम्ही चालून त्याच्या नावाने मात्र त्याचं नाम घेत मात्र चालता चालता ना तुमचं फिल्टर मात्र कधी खराब होणार नाही. डायलिसिस करायची कधी गरज पडणार नाही, म्हणजे शारीरिक स्वास्थ्यच काही. म्हणून मात्र ह्याकरिता त्या परमात्मा परमेश्वराने हे अनुभव दिले. आता ह्यामध्ये आम्ही सकाळी सांगितलं, दुपारी पण सांगितलं आणि इथल्या व्यक्तींसाठी पण सांगितलं. आताही मात्र या पद्धतीनं ही कथेची पत्रिका या पद्धतीनं 30 मार्चपासून मात्र आपला कार्यक्रम सुरू होतोय. हे आपल्या गाडीचे स्टिकर आहे, मोटरसायकलला लावायचे स्टिकर आले. हे अशाच पद्धतीनं मात्र 15 वर्षाच्या साधनेच्या कालावधीच्या अगोदर कुठली गोष्ट चांगली करत असताना संकट येतच असतात. तर त्यावेळेला मात्र संकट आलं आमच्यावरती का 3 फेसला लटकून गेलो 7 ते 8 मिनिटं. म्हणून मात्र आणि 8 दिवस दवाखान्यातच गेलो नाही आम्ही. नुसती विभूती लावायची येड्यावानी, आणि विभूती लावता लावता ते काय म्हणलं डॉक्टरच्या भाषेमध्ये सप्टिंग काहीतरी म्हणते मग, हां ते झालं म्हणजे
आम्हाला तर सापटिंग वेगळी राहते. ते म्हणलं बाबा सापटिंग झाले काय. आता ते एकदम म्हणजे डाव्या बाजूच्या हृदयाला एकदम अशा पद्धतीने का एकदम खराब असायचं. खराबच झाले एकदम. 9व्या दिवशी तयामया करून लोकांनी दवाखान्यात काढले. ते म्हणलं आमच्यासाठी दवाखान्यात जा. दवाखान्यात गेलं तर डॉक्टर म्हणले दुनियात घेऊन जाते, वाचणारच नाही. दुनियात घेऊन जाते, वाचणार नाही. आमच्या घरच्या परिवाराच्या सगळ्याच्या सह्या घेऊन घेतल्या. सांगितलं म्हणा तर दुनियात घेऊन जा, आणि जर नीट झालंच बा तर दवाखाना सोडून देईल म्हणे. माझा दवाखाना सोडून देईल म्हणायला काही लागत नाही हो. तर त्या परमेश्वराची शक्ती काय असते. सह्या घेऊन टाकलं, गेलं आलं तर बा आपल्यावरती. पण त्याच कालावधीमध्ये आम्हाला काय कळलं, रात्रभर एक दिवस राहिलो बा दवाखान्यामध्ये. तिथं म्हटलं बस घरी जायचं आम्हाला आमच्या आश्रमात. तेव्हा आम्ही स्वतः थोडंसं फुलावर वगैरे बनवत होतो हाताने. तर तो प्रसंग असा होता का उठवत सुद्धा नव्हतं आम्हाला. मग काय तुमच्यासारखे भेटायला यायचे, त्यांना तंबाटे आणायला सांगायचं. तंबाटे त्याच्या खापा बनवायच्या. एक चिरी सूर्यनारायण, एक चिरी तुळशीत आणि एक चिरी बाबाजींना ठेवायची. विभूती टाकायची. काही लोक मीठ टाकून खाते, आम्ही विभूती टाकून खायचं. आणि भुईमुगाच्या सगळे खायचे. त्याच्यावरती 3 वारात जखम शिवळून गेली. 3 वारात जखम शिवळून गेली. तंबाट्यानं भुईमुगाशी पण विभूती होती वरून त्याच्यावर. असं झालं. 3 वारानंतर 1 महिन्याच्या आसपास मात्र त्यांच्यात मुलाचं का मुलीचं लग्न होतं. पत्रिका घेऊन आम्हाला द्यायला आले. आम्हाला पत्रिका द्यायला आली. म्हणले महाराज जखम पाहिली त्यांनी. ते म्हणले बा तुम्ही काय खाल्लं म्हणे ही जखम भरायला. म्हणलं आता तुम्हाला सांगेल का आता काय खाल्लं ते. म्हणलं टमाट्यानं भुईमुगाच्या शेंगा खाल्या. ते म्हणले भाऊ ऑपरेशन करून बदाम काजू खाते तरी लोकांच्या जखमी मिळत नाही, तुम्ही तर ते टमाट्यानं भुईमुगाच्या शेंगा वावड्या त्याच खाल्या म्हणे. मला ते वावड्या छोड्या का चिड. मग आता अशाच पद्धतीनं जेव्हा नीट झालो त्या टायमाला साधनेला 6 महिने उशिरा बसलो. 6 महिने उशिरा बसलो आणि 1.5 वर्षानं बाहेर निघलो आम्ही. 1.5 वर्षानंतर प्रत्येक गुरुपौर्णिमाला बाहेर निघायचं. तर पहिल्या वेळेस मात्र 18 महिन्यानंतर बाहेर निघलो. तर साधनेला बसायच्या अगोदर गपचूप बसायचं. म्हणलं आता कोणालाच माहिती करायचं नाही. तर तिथं आपल्याला अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावरती एक नाटक बसवलेलं होतं कानडगाववाल्या भक्तांनी. ते नाटक होतं रात्रभर आणि अन्नदानाची सेवा होती रात्रभर असं नियोजन होतं. आणि जोपर्यंत साधना करत उतरत नाही तोपर्यंत जेवण चालूच राहतील इकडं. असं भव्य दिव्य नियोजन केलं आणि असं झालं. 8 दिवस कार्यक्रम पुढं नियोजन चालूच होतं. तर असं झालं. मग तिथून पुढं म्हणलं कोणालाच सांगायचं नाही. 3 तारखी काढल्या. 3 तारखी काढल्या. एक काढली 10-12 दिवसात आणि एक काढली मात्र 6-7 दिवसामध्ये आणि एक काढली मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणा. आता लोकांना वाटतं बाबा बरोबर आता ते 10-12 दिवसाची ती तारीख आहे त्या तारखेलाच बसेल. पण आम्ही 2-4 जण गोळा केले आणि दुसऱ्याच दिवशी मात्र रात्री गेलो. रात्री 12-1 वाजता रावळगावला. रात्री 12 वाजता दुकानदाराला उठवलं. 12 वाजता बाजार करून आणला. दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता साधनेला बसून गेलं. त्यांना कळू दिलं. पण त्याच्या अगोदर मात्र हे जेव्हा झालं लोक आम्हाला बोलायचे. लोक म्हणायचे तुमची साधना सुखरूप पूर्ण व्हावं त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे. आता तुम्हालाही सांगितलं बा आमची साधना सुखरूप पूर्ण व्हावं त्याच्याकरता तुम्ही 2-2 माळेचा जप करत जा. 2-2 माळेचा जप करत जा. आता काही म्हणले 2-2 माळेचा जप करायचा म्हणल्यावर आमच्याकडे लाईट येते रात्री 2 वाजता 3 वाजता. 2 वाजता 3 वाजता बाहेर गेलो तर दुसऱ्या दिवशी मात्र 12-1 वाजताच मात्र आम्हाला सोडित. तेव्हा 12-1 वाजता आंघोळ येईल तेव्हा 2 माळेचा जप करायचा कुठं. मग सांगितलं म्हणलं हो ते जाऊ द्या. मग तुमच्या घराच्या परिसरात एखादं झाड लावा त्याला पाणी घाला. ते म्हणले उन्हाळ्यात आम्हालाच प्यायला पाणी राहतं तेव्हा त्या झाडाला पाणी टाकीन कोण. म्हणलं जाऊ द्या ते नका करू. पण मग आता रावळगावून दिंडी येते ना कावड सोळा तर त्या दिंडीमध्ये कमीत कमी 1 दिवस अर्धा तास
सामील व्हा त्या दिंडीमध्ये. तेव्हापासून मात्र हे दिंडी सोहळा आहे. त्यात काही काही म्हणले बा आता दिंडी सोहळ्यात जर सामील व्हायचं तर डोरं गुरु कोण करीन आमचे. म्हणलं बा आता ते जाऊ द्या, मग आता कमीत कमी आपल्या ह्या कार्यक्रमाच्या 1-1.5 महिना अगोदर अखंड होमपूजा असते. सकाळी एक जोडी, दुपारून एक जोडी, असं काहीतरी करा जेणेकरून मात्र तुमच्या नातेवाईकांच्या हातावरती मात्र पाणी पडेल, 2 घास तुमच्या नातेवाईकांना प्रसाद मिळेल, देवाला नैवेद्य देऊ. असे एक पारगामध्ये होमपूजा करा. तेव्हापासून मात्र ही प्रथा चालू झाली. म्हणून मात्र तोच वारसा आपले कारागीर मंडळ जे आहेत, त्या कारागीर मंडळांची इतकी मोठी सेवा आहे. शेवटीकडे असेल किंवा अन्य कुठले आश्रम असेल आपल्यावाले ना, सगळे त्यांच्या जीवावरती कारागिरी मंडळाचे. आम्ही फक्त मात्र इकडून तिकडून जे 2 रुपये येतील त्याच्यामध्ये सिमेंट आणि स्टील आणि काय लागेल त्यांना फक्त आणून द्यायचं. त्याच्यात काय आहे, त्याच्याला थाप्या म्हणा, त्यांच्यावाले ते बुटं, त्यांच्यावाले ते टिपण्या टाकण्या काय म्हणतात ते बरेचसे थाप, सगळं वळंब्या सगळं साहित्य तेच आणते आणि प्रत्येक दसऱ्याला मात्र पूजा करते. सगळं साहित्य त्यांचेच आणते, दसऱ्याला पूजा करतात. पुढच्या दसऱ्यापर्यंत काही साहित्य पुढं तर काही साहित्य पुढं, पुढच्या दसऱ्याला पुन्हा नवीन साहित्य. परंतु खूप मोठा मात्र हा योगायोग आहे का त्यांच्यावरती मात्र सगळं. आणि त्यांनीच हा वारसा घेतला किंवा आज मात्र आपली तळमळ आहे. आज आम्ही जवळजवळ मात्र 5 कार्यक्रम करून येईल. 5 कार्यक्रम करून हा 6वा कार्यक्रम आहे. आता 6वा कार्यक्रम काय नाही म्हणायचंच नाही आता कोणाला. म्हणून मात्र इथून पुढेही मात्र का साधना सुखरूप पूर्ण व्हावा त्याच्याकरता रावळगाव तिकडून मात्र ही कावड दिंडी येत होते. आता साधना तर सुखरूप पूर्ण झाली, पण आता इथून पुढे मात्र चांगल्या पद्धतीचं कार्य मात्र आमच्यातून घडावं आणि थोडं मात्र चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं आणि अजून काही दिवस मात्र राहावा कार्य करायसाठी. म्हणून मात्र त्याच्याकरता आता कोपरगाव दिंडी सोहळा मात्र उत्तरेकडं म्हणजे पिंडीवरचं पाणी उत्तरेकडं पडतं, तसं मात्र उत्तरेकडं हे मात्र सोमेश्वर महादेवाच्या मंदिरवरती अभिषेकासाठी एक कावड सोहळा मात्र चालू. म्हणून अशा स्थितीमध्ये किती तळमळ असेल, त्या परमात्मा परमेश्वराला सुद्धा मात्र तुमच्याबद्दल माहिती आहे. आणि आम्ही सांगितलंय तुम्ही कुठलीही समस्या संकल्प मनात धरून मात्र दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले ना, तर याच्याकडे मात्र तुम्ही पाहत नाही. आम्हाला माहिती आहे नेमकं का तुमच्या पायाला फोड आले काय, पाय दुखतात काय, परंतु मात्र याचा चमत्कार मात्र तुम्ही सांगताय. याचा चमत्कार तुम्ही सांगताय का शिवटिकडे गेल्यानंतर ना प्रदक्षिणा मारताना मात्र तुम्हाला चालता सुद्धा येत नाही, पण 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मात्र नया दवाखाना करता सुद्धा मात्र तुमचे पाय बरे होऊन जाते. शिवजी कोपाने वाला सोमेश्वरानंद देवा, शिवजी कोपाने वाला सोमेश्वरानंद देवा, सोमेश्वरानंद देवा, सोमेश्वरानंद देवा, हो सोमेश्वरानंद देवा, हो सोमेश्वरानंद देवा, शिवजी कोपाने वाला सोमेश्वरानंद देवा, शिवजी कोपाने वाला सोमेश्वरानंद देवा, सोमेश्वरानंद देवा, सोमेश्वरानंद देवा, हो सोमेश्वरानंद देवा, सोमेश्वरानंद देवा, सिर पे जटा गले में माला, 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 शिवावतारी बाबा सोमेश्वरानंद देवा, ओ
सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा दुःख पीडा दूर भगाए 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 जनार्दन कहने वाला सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा जप अनुष्ठान करने वाले 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 शिव शिव जपने वाले सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा शिवजी को पाने वाला सोमेश्वरानंद देवा शिवजी को पाने वाला सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा सोमेश्वरानंद देवा जनार्दन स्वामी महाराज की सोमेश्वर भगवान की मानसिक शास्त्री स्वामी सोमेश्वरानंद गिरी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय जोरात टाळी वाजवा आपल्या या फोनच्या माध्यमातून या कनेक्टरच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रात आपला हा कार्यक्रम बघू राहिले लोक घरी बसल्या बघू राहिले म्हणून तुम्ही असे टाळ्या वाजत जा दादा जय बाबाजी भक्त शिवटिकडी म्हणून मात्र चॅनल पुरा महाराष्ट्र पाहू राहिला हा कार्यक्रम जसा आपला मध्य प्रदेशमध्ये असणारा कार्यक्रम पुऱ्या महाराष्ट्रभर दाखवला दादांनी तशा पद्धतीने आता हा पुऱ्या कार्यक्रम मात्र पुऱ्या महाराष्ट्रभर पाहू राहिले म्हणून मात्र थोडस आसत मासत नाही राहायचं नाही तर मग ते माझी डुकले घेते बाबाचा चालला कार्यक्रम म्हणून मात्र याच्या करता आपल्या सगळ्यांना मात्र ज्याची गरज आहे सुख शांतीची त्याच करता मात्र हे सगळं चालू आहे आता फक्त एक मात्र 2 चिठ्ठ्या आमच्याकडे आलेले आहे का बा आम्ही जे पूजापाठ वगैरे हे ते करतो तर त्याचा अनुभव येत नाही त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आता ह्या गोष्टी तर प्रथम पहिल्यांदा आम्ही हेच सांगत असतं तुझं हे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी आपला आपल्याजवळ आपल्याला काही कुठं शोधायची गरज नाही परत आपण याला त्याला विचारत बसतो नंतर उलट आणखी डोक्यामध्ये किडे भरून घेतो आपण त्याच्यामुळं काय करावा मार्ग नाही मात्र परिक्रमण करत असताना मात्र धरला मार्ग कधी सोडायचा नाही बस ध्येयापर्यंत पोचणार आपण मात्र तिथपर्यंत काय म्हणतो ना फळ हातात यायचा झोक मात्र आपण ते सोडून देतो जाऊ द्या बात आहे त्याच्यात एक विनोदाची गोष्ट सांगून मात्र एक त्याच्याबद्दल घरातल्या सुखशांतीबद्दल आणि ओम चारतेचं एक योगायोग म्हणून मात्र त्याच्याबद्दल का बा आरती ओळायचं कशा पद्धतीनं त्याबद्दल मात्र तुम्हाला प्रत्यक्षात प्रतीक करून दाखवणार आम्ही लहान होतो त्या टायमाची गोष्ट का कुठलीही गोष्ट सेवा पण आपण करत असताना ती सेवा कधी मात्र सोडायची नाही एक दिवस मात्र सोन्याचं उगाराशी राहणार पण फळच वळ यायचा टाईम आणि आपण म्हणतो जाऊ द्या बा आता आपल्याला फळ मिळणार देवही परीक्षा पाहत असतो आम्ही जर म्हणलं असतं बरं जाऊ द्या मरू द्या आता 8 वर्ष झाले आता देव काही भेटतच नाही जाऊ द्या मरू द्या आता जाऊ बाहेर निघून भजे पाव खाऊ जमलं असतं का हे परंतु काय परिस्थिती होती बाथरूममध्ये गेलं का तिकडेच पडून राहायचो आम्ही अशी परिस्थिती झाली
आणि खरोखर मात्र त्या परमेश्वराला तेव्हा तेवढे धन्यवाद मात्र थोडेच एवढ्या दिवस आतमध्ये जाऊन मात्र राहून आणि बाहेरचं वातावरण मॅच होऊ शकत नाही, पण आम्हाला कसं मॅच झालं हे त्या परमेश्वराचीच लीला आहे. म्हणून मात्र